आम्ही तिथे गेलो होतो समृद्धीचं बुलढाण्याचं जमीन करार करायला. तर माझ्याबरोबर होते. मी सही केली ते ह्याच्यावर करारनाम्यावर साक्षीदार म्हणून मंत्री होतो मी. तेव्हा राजेंद्र भाऊ माझ्याबरोबर होते. अरे तुम्ही ते सही म्हणजे सही केल्याशिवाय त्याला विश्वास तर वाटला पाहिजे. आणि 2 घंट्यात बोललो होतो हे RTGS होईल आणि 2 तासात त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले समृद्धीचे. काय कोणाचा नाही कोणाची काय घेणार मी ते 5 वर्ष 99ला 2000ला पहिल्यांदा ते विधान परिषदवरती झाले. जोशी सर पहिले त्यांच्याकडे इकडे आले, मग त्यांना तिकीट द्यायचा सगळ्यांनी आग्रह केला नाही यांनाच द्या. त्यावेळेला विधान परिषद सदस्य झाले पहिले, मग विधानसभा 2004ला होते ना. 4ला पण होते. 4 4/14/19 99ला होते ना विधान परिषद. 97 3 पर्यंत. 9 मध्ये नव्हते. 9 आता 14, 19 कंटिन्यू. यांचे भाऊ आहेत विवेक भाऊ. लग्न आता झालंय ना, महिना झाला. 2 मिनिटं राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचं खाणं पिणं झोपणं ड्रेस. मदत करणारा, हसत राहणारा, कधी कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही काय कुठे. जरा 1 मिनिट यावर सगळं महादेवराव मजा घेऊ नका. मोठे बाबा आहेत काका आहेत. राजेंद्र भाऊंचा एकदम माझं जवळचं त्यांची एकदम दोस्ती होती. आणि मनाला चटका लावून जाणारी वेदना देणारी घटना आहे. अगदी सगळ्यांना शॉकिंग आहे की राजेंद्र पाटणी आमच्यातून निघून जातील हे कोणी कधी विचार देखील केला नव्हता. कारण शेवटी सगळ्यांना हसत मुखाने भेटणारे, अगदी मनमिळावू, सगळ्यांना आपलासा वाटणारा माणूस हा राजेंद्र पाटणी या विभागाचे लोकप्रिय आमदार होते. आणि मला आठवतं की 2004पासून आमची दोघांची अतिशय चांगली मैत्री होती आणि अगदी जवळून मी त्यांना पाहिलं, जवळून अनुभवले. मला आठवतं आहे समृद्धी महामार्गाच्या वेळेस बुलढाण्याला जमीन खरेदी करार आम्ही करताना राजेंद्र भाऊ माझ्याबरोबर होतो आहे आणि मी स्वतः तिथं विटनेस म्हणून त्या करारनाम्यावर सही केली आणि त्याच्यासोबत त्यावेळेस राजेंद्र भाऊ माझ्याबरोबर होते आणि ते देखील या समृद्धी महामार्गाच्या
लवकर कसा होईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. विकासाभिमुख काम करणारा अशा प्रकारचा आमदार, एक आदर्श आमदार, अभ्यासू आमदार आमच्यातून अकाली निघून गेला आहे. त्यांचं दुःखद निधन झालं आहे. खरं म्हणजे ही अशी माणसं फार समाजात कमी असतात आणि त्यामुळे समाजाचं आणि परिवाराचं मोठं नुकसान न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.